बेळगावसह संपूर्ण कर्नाटकासाठी अभिमानाचा क्षण ठरलेला एका ऐतिहासिक सोहळ्यात केली संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षक तज्ञ डॉक्टर प्रभाकर बसुप्रभू कोरे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर प्रभाकर कोरे यांना पदक आणि मानपत्र प्रदान करून शिक्षण व साहित्य क्षेत्रातील यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला। गेल्या अनेक दशकांपासून शिक्षणाचा प्रसार, साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन आणि समाजातील सर्व घटकापर्यंत शैक्षणिक संधी पोहोचवण्यासाठी डॉक्टर कोरे यांनी अथक परिश्रम घेतले आहेत। त्यांच्या या बहुमूल्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता। डॉक्टर कोरे यांच्या नेतृत्वाखाली केली संस्थेने शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला चालना तसेच युवा लेखक आणि संशोधकांना प्रेरणा देण्याच्या महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी सातत्याने केले आहे। या सन्मानाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक, सामाजिक संस्था तसेच विविध स्तरावरील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे। डॉक्टर कोरे यांच्या आयुष्यभराच्या सेवेला मिळालेली ही योग्य पावती असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत। दरम्यान बेळगावसह राज्यातील विविध शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांकडून डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। डॉक्टर प्रभाकर कोरे यांना मिळालेला पद्मश्री सन्मान हा केवळ यांच्या वैयक्तिक गौरव नसून संपूर्ण बेळगाव, कर्नाटक आणि देशासाठी अभिमानाचा क्षण ठरत आहे। शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला मिळालेली ही सर्वोच्च दाद मानली जात आहे। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ मेनुग्रामला।